मुंबईमधल्या एकदम हायफाय सोसायटीतल्या टोलेजंग अपार्टमेंटच्या 35व्या मजल्यावरच ते आलिशान घर बाहेरून दिसायला जेवढं शांत होतं, आतून तेवढंच अस्वस्थतेने भरलेलं होतं. आता काहीतरी भयानक होणार असं चित्र सर्वत्र दिसत होतं. माधवराव त्या आलिशान घराचे आधारस्तंभ बाल्कनीत बसून बाहेरच्या मावळत्या सूर्याकडे बघत होते. हातातील जपमाळ संतपणे फिरत होती, पण त्यांचं लक्ष माळेत नव्हतंच. शेजारच्या हॉलमधून शुभ्राचा मोठा आवाज येत होता. अजय, मी तुला 100 वेळा सांगितले, मला हे रोजचं नाटक नको आहे. तुझे बाबा पुन्हा कस्तुरीला घेऊन बागेत गेले होते. तुला माहिती आहे ना त्या बागेत किती धूळ असते. कस्तुरीला ॲलर्जी आहे, पण बाबांना काही समजत नाही. ते जुन्या काळातच जगतात. शुभ्राने रागाने पाय आपटत अजयसोबत भांडत होती. अजय सोफ्यावर डोकं धरून बसला होता. शुभ्रा, अगं बाबांना वाटलं असेल की मुलांना थोडी मोकळी हवा मिळेल, यात त्यांचा काय गुन्हा. शुभ्रा जोरात हसली, पण त्या हसण्यात कडवटपणा होता. गुन्हा हा आहे की ते या घरात आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत जुनाटपणा आहे. ते साधे कपडे घालतात, सतत कसले तरी मंत्र पुटपुटतात. माझ्या मैत्रिणी घरी आल्या की मला त्यांची ओळख करून द्यायलाही लाज वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मुलांच्या डोक्यात काय भरतात तुला माहिती आहे का? अरे, हे आजच्या जगात चालतं का तरी? कॉम्पिटिशनच्या जगात त्यांना प्रॅक्टिकल व्हायला हवं की भजन गात बसायला? बाल्कनीत बसलेल्या माधवरावांच्या कानावर हे शब्द पडत होते. त्यांच्या डोळ्यातून एक टिपूस ओघळला. ज्या मुलाला त्यांनी स्वतःच्या हाताच्या फोड्याप्रमाणे जपलं, त्याला शिकून मोठं अधिकारी केलं, आज त्याच घरात त्यांना अडगळ समजलं जात होतं. माधवराव हळूच उठले आणि हॉलमध्ये आले. त्यांना पाहताच शुभ्रा गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावरचा तिरस्कार लपलाच नाही. अजय बाळा, माधवराव थरथरत्या आवाजात म्हणाले. बोला बाबा. अजयने नजर चोरत उत्तर दिलं. शुभ्रा म्हणते ते कदाचित बरोबर असेल. माझं वागणं तुम्हाला पटत नसेल. जर माझ्यामुळे या घरात वाद होत असतील तर मी 2-4 दिवस तीर्थयात्रेला जाऊन येऊ का? मन शांत होईल, तुमचंही आणि माझंही. शुभ्राने मध्येच थांबवलं. 2 दिवसांनी काय होणार आहे बाबा? स्पष्ट सांगते, तुमच्या आणि आमच्या जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. मला मुलांचं भविष्य घडवायचं आहे आणि तुमच्या संस्कारामुळे ते मागे पडतील असं मला वाटते. अजय, जर तुला तुझं कुटुंब सुखात हवं असेल तर बाबांची राहण्याची दुसरीकडे सोय कर. अजय दचकला. शुभ्रा, काय बोलतेस तू? बाबा कुठे जाणार? कुठे म्हणजे तुझ्या ऑफिसच्या जवळ ते जुनं घर रिकामं आहे. तिथे किंवा एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात आपण पैसे भरू, पण त्यांना इथून न्या. शुभ्राने शेवटचा निकाल दिला आणि ती बेडरूममध्ये निघून गेली. अजय हातबोल होऊन वडिलांकडे बघतच राहिला. माधवरावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून, रडू नकोस रे अजय. आई गेल्यानंतर मी तुला एकट्याने वाढवले. तुला सुखात पाहणं हेच माझं ध्येय होतं. जर माझ्या वागण्याने तुझं घर वाचत असेल तर मी नक्कीच जाईन. शेवटी मुलाचं सुख तेच बापाचं सुख. त्या रात्री घरात कोणी जेवलं नाही. माधवराव आपल्या खोलीत गेले आणि आपली जुनी फाटलेली बॅग काढली. त्यांनी त्यात फार काही घेतलं नाही. काही धोतरं, उपरणं, देवाचा फोटो आणि एक जुनी डायरी. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता जेव्हा सगळं शहर झोपलेलं होतं, माधवराव तयार झाले. अजय उठला होता. त्याचे डोळे रडून लाल झाले होते. त्याला वडिलांना घराबाहेर काढायचं नव्हतं, पण शुभ्राने घटस्फोटाची धमकीच दिली होती. बाबा, मला माफ करा. अजय त्यांच्या पाया पडला. माधवरावांनी त्याला उठवलं आणि गळ्याशी लावलं. अजय, एक लक्षात ठेव, झाडाची पानं गळली तरी झाड मरत नाही, पण मूळ कुजलं की झाड कोसळतंच. संसाराचा पाया सांभाळ. मी खुश आहे. माधवराव घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडले. लिफ्ट येईपर्यंत त्यांनी एकदा मागे वळून घराकडे पाहिले. ज्या घराच्या भिंती त्यांनी स्वतःच्या रक्तापानाने उभ्या केल्या होत्या, आज त्याच भिंती त्यांना पर्क करत होत्या. खाली टॅक्सी उभी होती. टॅक्सी चालू झाली तसं माधवरावांनी खिशातून एक छोटा रुमाल काढला आणि डोळे पुसले. शुभ्रा बाल्कनीतून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विजयी भाव होते. जणू तिने आयुष्यातील एखादी मोठी अडचण दूर केली होती. पण तिला हे माहीत नव्हतं
की ज्या अडचणीला तिने बाहेर काढलं ती अडचण नसून या घराचा आधारस्तंभ होता आणि हा आधार गेल्यावर घराची पडझड कशी होते याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. टॅक्सी दूर गेली आणि एक महान त्यागाच्या प्रवासाला सुरुवात झाली. माधवराव घर सोडून गेलेले आता 15 दिवस झाले होते. घरामध्ये शुभ्राला हवं होतं तसं स्वातंत्र्य मिळालं होतं. घरात आता सकाळी पहाटे भुपाळी ऐकू येत नव्हती. अगरबत्तीचा सुगंध दरवळत नव्हता की शुभ्रा खुश होती. तिने माधवरावांच्या खोलीचा कायापालट केला होता. तिथले जुने फर्निचर काढून तिने मुलांसाठी एक नवीन आधुनिक गेमिंग झोन बनवला होता. अजय, बघितलास का आता घर कसं मोकळं आणि मॉडर्न वाटतंय. उगीच त्या जुन्या वस्तू आणि बाबांचा तोवावर अगदी घर गुदमरल्यासारखं वाटायचं. शुभ्रा कॉफीचा मग हातात घेत म्हणाली. अजय मात्र गप्प होता. तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता, पण त्याचं लक्ष कामात नव्हतं. तो फक्त हा म्हणाला. गेल्या 15 दिवसात अजयच्या वागण्यात एक प्रकारचा चिडचिडेपणा आला होता. वडिलांना ज्या भाड्याच्या खोलीत त्याने सोडले होते तिथली अवस्था त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पण शुभ्राच्या रोषाला घाबरून तो गप्प होता. त्याच दिवशी दुपारी एक घटना घडली. छोटी कस्तुरी शाळेतून आली आणि सरळ आजोबांच्या खोलीकडे धावली. तिला सवय होती शाळा सुटली की आजोबा तिला चॉकलेट द्यायचे आणि तिच्या शाळेतल्या गमती-जमती ऐकायचे. पण आज तिथे आजोबा नव्हते. तिथे मोठे मोठे संगणक आणि खेळाचे सामान होते. मम्मी, आजोबा कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचं आहे, कस्तुरी रडवल्या स्वरात म्हणाली. शुभ्राने तिला जवळ घेतलं. कस्तुरी, आजोबा फिरायला गेलेत, खूप लांब. आता आपण इथे नवीन गेम खेळूया, बघ तुला आवडेल. पण कस्तुरीने तो गेम फेकून दिला. मला गेम नको आहे, मला आजोबांची गोष्ट ऐकायची आहे. मुलीचं रडणं थांबतच नव्हतं. शुभ्राला पहिल्यांदा जाणवलं की तिने मुलीच्या आयुष्यातून फक्त एक माणूस नाही तर तिचा आनंद हिरावून घेतला आहे. संध्याकाळी अजय घरी आला तेव्हा तो खूप काळजीत दिसत होता. शुभ्राने विचारलं, काय झालं? अजय, अरे चेहरा असा का पडलाय तुझा? अजयने बॅग सोफ्यावर फेकली आणि डोक्याला हात लावला. शुभ्रा, ऑफिसमध्ये खूप खूप प्रॉब्लेम झाला आहे. ज्या प्रोजेक्टवर मी गेल्या 6 महिन्यापासून काम करत होतो तो क्लायंट अचानक मागे हटलाय. उलट त्यांनी आपल्या कंपनीवर दंडाचा दावा ठोकलाय. जर पुढच्या आठवड्यात मी 50 लाख रुपये उभे केले नाहीत तर माझं ऑफिस सील होईल. शुभ्राचे डोळेच विस्फारले. 50 लाख? अजय, एवढे पैसे कुठून येणार? आपली सगळी गुंतवणूक तर या नवीन घरात आणि फर्निचरमध्ये गेली आहे. घरात एक भयान शांतता पसरली. ज्या सुखासाठी शुभ्राने सासऱ्याला घराबाहेर काढलं होतं ते सुख आता वाळूच्या किल्ल्यासारखं कोसळताना दिसत होतं. दुसरीकडे शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या जुन्या चाळीत माधवराव एका लहानशा खोलीत बसले होते. खोलीत फक्त एक दिवा जळत होता. समोर त्यांच्या पत्नीचा फोटो होता. माधवरावांनी आज दिवसभर फक्त एक पोळी आणि भाजी खाल्ली होती. त्यांच्याकडे पैसे होते पण ते त्यांना खर्च करायचे नव्हते. ते दररोज एका डायरीत काहीतरी हिशोब लिहित असत. त्यांच्या खोलीच्या बाहेर काही लोक उभे होते. ते तिथले स्थानिक रहिवासी होते. गुरुजी, माधवराव, तुम्ही आज जेवण केलं की नाही? तिथल्या एका शेजाऱ्याने विचारले. तेव्हा माधवराव हसले. अरे काही नाही रे, आता वय झाले ना, भूक कमी लागते आणि मुलाला पैशाची गरज पडेल कधीही, त्यामुळे थोडी पुंजी जमा करतोय. त्यांना माहिती होतं की अजयच्या व्यवसायात अडचणी येणार आहेत, कारण अजयने ज्या कंपनीशी करार केला होता त्या कंपनीच्या मालकाचा स्वभाव माधवरावांना जुन्या अनुभवावरून माहीत होता. 2 दिवस झाले अजयने खूप प्रयत्न केले पण त्याला कुठेही कर्ज मिळेना. बँकेचे हेलपाटे घालून तो थकला होता. शुभ्राने तिचे दागिने विकायचा विचार केला पण तेही पुरेसे नव्हते. एके दिवशी सकाळी अजयच्या दारात एक कुरिअर आलं. त्यात एक पाकिट होतं. अजयने ते उघडलं आणि त्याचे हात थरथरू लागले. त्या पाकिटात 50 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट DD होता. त्यावर कुणाचेही नाव नव्हते, फक्त एका ट्रस्टचे नाव होते, ममता चॅरिटेबल ट्रस्ट. सोबत एक चिठ्ठी होती. हे कर्ज समजा किंवा मदत, पण तुमचे घर आणि ऑफिस वाचवा. वेळेवर परत करण्याची घाई नाही. अजय आणि शुभ्राला काहीच कळेना. हा ट्रस्ट कोणता आणि त्यांना आपल्या अडचणीबद्दल कसं कळलं? शुभ्राने आश्चर्याने विचारले. अजयने विचार केला, कदाचित माझ्या वडिलांच्या ओळखीचे कोणीतरी असतील, पण बाबांकडे तर एवढे पैसे कधीच नव्हते. शुभ्राच्या मनात शंकेची पाल सुकली. तिला कुठेतरी वाटलं की आपण ज्यांना भिकारी समजून बाहेर काढलं
त्यांच्याशी या पैशाचा काहीतरी संबंध तर नसेल ना. पण तिने तो विचार झटकून टाकला. सोड ना अजय, कुणीतरी देव माणूस धावून आलाय आपल्यासाठी. आता सगळं ठीक होईल. पण खरी परीक्षा अजून बाकीच होती. त्या रात्री माधवरावांना जोराचा खोकला सुरू झाला. चाळीतल्या लोकांनी त्यांना दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणाले त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना खूप जुना दमा आहे आणि त्यांनी वेळेवर औषधं घेतली नाहीत. त्यांच्या घरच्यांना फोन करा. जेव्हा नर्सने माधवरावांच्या फोनवरून अजयला फोन लावला तेव्हा शुभ्राने फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? मॅडम, माधवराव साहेबांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तुम्ही लवकर या. शुभ्रा क्षणभर स्तब्ध झाली. तिने अजयला सांगितलंच नाही. तिला वाटलं जर अजय तिथे गेला तर तो पुन्हा वडिलांना घरी घेऊन येईल. तिने फोन कट केला आणि मेसेज डिलीट केला. तिने स्वतःशीच पुटपुटले, आता कुठे आमचं आयुष्य रुळावर येते. पुन्हा ते म्हातारं संकट घरात नको. तिला कल्पना नव्हती की ज्या संकटाचा ती तिरस्कार करत होती त्याच माणसाने स्वतःचे औषधाचे पैसे वाचवून आणि आपली हक्काची पेन्शन साठवून अजयला तो 50 लाखांचा ड्राफ्ट पाठवला होता. माधवराव हॉस्पिटलच्या बेडवर पडले. डोळे दरवाजाकडे लागलेले होते. माझा अजय येईल, माझा नातू येईल, ते पुटपुटत होते. पण तिथे कुणीच आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभ्राला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तो माधवरावांच्या वकिलांचा होता. त्यात लिहिलं होतं, शुभ्रा पाटील, तुमच्या सासऱ्यांनी त्यांच्या मालकीची 10 एकर जमीन आणि शहरातील 2 दुकानं आज तुमच्या मुलांच्या म्हणजेच कस्तुरी आणि पार्थ यांच्या नावावर केली आहेत. ही जमीन त्यांनी तुमच्या लग्नाआधीच घेऊन ठेवली होती, जेणेकरून त्यांच्या पश्चात नातवंडांना कुणासमोर हात पसरायला लागू नयेत. या कागदपत्रावर सही करण्यासाठी त्यांना आज तुमची भेट हवी होती. हे वाचताच शुभ्राच्या हातातला फोन खाली पडला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटलं होतं की तिचे सासरे फक्त एक गरीब शिक्षक आहेत, पण ते तर करोडपती निघाले. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे एवढी संपत्ती असूनही ते एका साध्या चाळीत का राहत होते आणि त्यांनी हे सगळं गुपित का ठेवलं होतं. शुभ्राला आपल्या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होऊ लागला. पण आता खूप उशीर झाला होता. वकिलांचा तो मेसेज वाचल्यानंतर शुभ्राच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या माणसाला ती ओझं समजून घराबाहेर काढत होती त्यांनी तिच्याच मुलांच्या भविष्यासाठी करोडोंची संपत्ती बाजूला काढून ठेवली होती. पश्चातापाची एक त्रिवार लाट तिच्या मनात उसळली. तिने घाईघाईने अजयला फोन लावला, पण अजय मीटिंगमध्ये असल्यामुळे फोन उचलत नव्हता. शेवटी तिने स्वतःच टॅक्सी पकडली आणि मेसेजमध्ये दिलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर धाव घेतली. हॉस्पिटलच्या पांढऱ्या शुभ्र भिंती आणि औषधांचा तो उग्र वास शुभ्राला अधिकच अस्वस्थ करत होता. ती धावतच ICUच्या बाहेर पोचली. तिथे एक वयोवृद्ध गृहस्थ बसले होते. हे तेच वकील होते ज्यांनी तिला मेसेज केला होता. वकील साहेब, माझे सासरे बाबा कसे आहेत? शुभ्राने धापा टाकत विचारलं. वकिलाने चष्मा नीट केला आणि अतिशय थंड नजरेने तिच्याकडे पाहिले. आता विचारून काय फायदा शुभ्राबाई? डॉक्टर म्हणतायत त्यांची जगण्याची इच्छा संपली आहे. रात्रीपासून ते फक्त अजय आणि नातवाचं नाव घेत आहे. पण तुम्ही तर फोनही उचलला नाही. शुभ्राच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मला माफ करा, मला खरंच माहिती नव्हतं. पण बाबांकडे एवढी संपत्ती कुठून आली? त्यांनी कधीच आम्हाला याबद्दल सांगितलं नाही. आम्ही त्यांना कायम एक सामान्य निवृत्त शिक्षकाच्या रूपातच पाहिलं. वकील साहेबांनी दीर्घ श्वास घेतला आणि खुर्चीवर बसले. माधवराव फक्त एक शिक्षक नव्हते शुभ्रा, ते एक विजनरी होते. 30 वर्षापूर्वी त्यांनी शहराच्या बाहेरची जी स्वस्त जमीन विकत घेतली होती, आज तिथे मोठे मोठे IT पार्क झाले आहेत. पण त्यांनी कधीच त्या पैशाचा माज केला नाही. उलट त्यांनी ममता ट्रस्ट स्थापन केली. आज शहरातील शेकडो अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते गुपचूप उचलतात. अजयला जो 50 लाखांचा ड्राफ्ट मिळाला तो त्यांच्या याच ट्रस्टचा होता. त्यांनी स्वतःच्या आजारपणासाठी ठेवलेले पैसे अजयचं ऑफिस वाचवण्यासाठी देऊन टाकले. शुभ्राला आता स्वतःचीच लाज वाटू लागली. तिला आठवलं, बाबा नेहमी साधेसुधी कपडे का वापरायचे, ते बाहेरचं खाणं का टाळायचे. तिला वाटायचं ते कंजूस आहेत, पण ते स्वतःचे पैसे वाचून कुणाचं तरी आयुष्य घडवत होते. इतक्यात अजय तिथे धावत आला. त्यालाही ऑफिसमध्ये वकिलांचा फोन गेला होता. अजयचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने शुभ्राला पाहताच विचारलं, शुभ्रा, बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, हे तुला माहिती होतं?
नर्सने तुला रात्री फोन केला होता ना? शुभ्रा गप्प राहिली. तिची शांतताच अजयला सगळं काही सांगून गेली. तुला इतका द्वेष कसा वाटू शकतो गं? माझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काय नाही केलं. जेव्हा तुझं पहिलं बाळंतपण होतं तेव्हा मी परदेशी होतो. तेव्हा हेच बाबा रात्रीचे 2 वाजेपर्यंत जागून तुझी सेवा करत होते. तुला हवं नको ते पाहत होते आणि तू त्यांना एका लहानशा खोलीत मरायला सोडून दिलंस. अजयचा आवाज थरथरत होता. अजय, मला माफ करा, मी चुकले. शुभ्रा रडत म्हणाली. माफी देणारा मी कोण आता? आज जो माणूस मृत्यूशी झुंज देतोय त्यांना विचार, अजयने रागाने म्हटलं आणि तो डॉक्टरांकडे धावला. डॉक्टरांनी अजयला आत जाण्याची परवानगी दिली. माधवराव व्हेंटिलेटरवर होते. पांढरं शरीर, तोंडावर ऑक्सिजनचा मास्क आणि हाताला लावलेल्या नळ्या. अजयने त्यांचा हात हातात घेतला. तो हात जो कधी काळी अजयला बोट धरून चालायला शिकवायचा, आज अगदी थंड पडला होता. बाबा, उठून बसा ना. बघा, तुमचा अजय आलाय. मला माफ करा बाबा, मी बायकोच्या बोलण्यात आलो आणि तुमचा अपमान केला. चला आपण घरी जाऊया. तुमची खोली पुन्हा तशीच सजवली आहे मी. कस्तुरी तुमची वाट पाहते. अजय लहान मुलासारखा रडू लागला. माधवरावांनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षीण हास्य उमटलं. त्यांनी अजयच्या हातावर हात प्रेमाने दाबला, जणू ते सांगत होते की मी तुला माफ केले. पण त्यांची नजर दरवाजाकडे होती. त्यांना शुभ्राला पाहायचं होतं. अजयने शुभ्राला आत बोलावलं. शुभ्रा थरथरत्या पावलाने बेडजवळ आली. तिने बाबांचे पाय धरले आणि ढसाढसा रडू लागली. बाबा, मी खूप मोठी पापी आहे. मला संपत्तीचा आणि आधुनिकतेचा एवढा माज आला होता की मला समोरचा देव दिसलाच नाही. कृपया मला एकदा माफ करा आणि घरी चला. माधवरावांनी हाताने खुणवले आणि तिला जवळ बोलावले. त्यांनी त्यांचा थरथरता हात शुभ्राच्या डोक्यावर ठेवला. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि मॉनिटरवरची धडधड वेगवान झाली. डॉक्टर, अजय ओरडला. डॉक्टरांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. बाहेरची प्रत्येक मिनिट अजय आणि शुभ्रासाठी युगासारखी वाटत होती. शुभ्रा तिथेच हॉस्पिटलच्या जमिनीवर बसून देवाचा धावा करत होती. देवा, माझ्या बाबांना वाचव. मला त्यांची सेवा करण्याची एक संधी दे. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. मिस्टर अजय, एक चमत्कार झालाय. माधवरावांची प्रकृती स्थिर होत आहे. कदाचित तुमच्या दोघांच्या येण्याने त्यांच्या जगण्याची उमेद जागी झाली असावी. पण त्यांना आता खूप भावनिक आणि शारीरिक आरामाची गरज आहे. शुभ्राने सुटकेचा निश्वास सोडला. तिने मनोमन ठरवलं की इथून पुढे ती माधवरावांना सासरे नाही तर स्वतःच्या वडिलांपेक्षा जास्त मान देईन. पण अजून एक गोष्ट बाकी होती. वडिलांनी शुभ्राला बाजूला नेलं आणि एक लिफाफा दिला. हे घ्या, हे माधवरावांनी तुमच्यासाठी लिहिलेलं पत्र आहे. त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल तेव्हाच हे पत्र तुम्हाला द्यायचं. शुभ्राने जड अंतकरणाने तो लिफाफा उघडला. त्यात काय लिहिलं होतं हे वाचून शुभ्राच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकणार होती. कारण त्यात फक्त संपत्तीचा उल्लेख नव्हता, तर शुभ्राच्या भूतकाळातील एक अशा सत्याचा उल्लेख होता जो फक्त माधवरावांनाच माहीत होता. माधवरावांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे ऐकून अजय आणि शुभ्राच्या जीवात जीव आला. पण वकिलांनी शुभ्राच्या हातात दिलेला तो लिफाफा एका नव्या रहस्याकडे इशारा करत होता. शुभ्राने हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यात जाऊन तो लिफाफा उघडला. तिचे हात थरथरत होते. पत्राच्या कागदाला माधवरावांच्या नेहमीच्या अत्तराचा एक ओळखीचा सुगंध येत होता. शुभ्राने वाचायला सुरुवात केली. लाडकी सून शुभ्रा, हे पत्र तुला मिळत आहे. याचा अर्थ असा की तू मला शोधत हॉस्पिटलपर्यंत पोचली आहेस. मला तुझ्यावर कधीच राग नव्हता गं. राग तर परिस्थितीवर होता. शुभ्रा, तुला वाटायचं की मी तुझ्या मुलांसाठी घातक आहे. पण तुला हे माहीत आहे का की तुझ्या माहेरची परिस्थिती जेव्हा खालावली होती तेव्हा तुझ्या वडिलांनी माझ्याकडे मदत मागितली होती. शुभ्रा वाचता वाचता थबकली. तिचे वडील तर मोठे व्यापारी होते. मग त्यांनी बाबांकडे मदत का मागितली असेल? पत्रात पुढे लिहिले होते, तुझ्या लग्नाच्या वेळी तुझ्या वडिलांच्या व्यवसायात मोठी फसवणूक झाली होती. तू सासरी सुखात राहावीस म्हणून त्यांनी हे तुला कधीच कळू दिले नाही. तुझ्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि त्यानंतर तुझ्या भावाच्या शिक्षणासाठी लागलेले 50 लाख रुपये मी माझ्या गुप्त फंडातून दिले होते. तुझ्या वडिलांनी शपथ घातली होती की हे तुला कधीच सांगू नका, कारण तुला आपल्या माहेरचा कमीपणा वाटला असता. शुभ्रा, मी तुझा सासरा म्हणून नाही तर तुझा दुसरा बाप म्हणून तुझ्या पाठीशी उभा होतो. तू मला घराबाहेर काढलंस तेव्हा वाईट वाटलं, पण मी शांत होतो, कारण मला माहिती होतं की माझं रक्त, अजय आणि माझे संस्कार
तुला कधी ना कधी नक्कीच माझी किंमत पटवून देतील. शुभ्राला स्वतःची आता घृणा वाटू लागली. ज्या माणसाने तिचे माहेर वाचवले, तिच्या वडिलांची इज्जत वाचवली, त्याच माणसाला तिचे जुनाट आणि अडगळ म्हणून हिणवले होते. तिने पत्र छातीशी धरले आणि ती ढसाढसा रडू लागली. तिने पाहिले की अजय दुरून तिच्याकडे पाहत होता. तिने धावत जाऊन अजयला ते पत्र दाखवले. अजयने पत्र वाचले आणि त्याचेही डोळे भरून आले. शुभ्रा, बाबांनी आपल्यासाठी एवढं काही केलं आणि आपण मात्र फक्त स्वतःचाच विचार केला. त्यांनी स्वतःची पेन्शन, स्वतःची जमीन सगळं आपल्यासाठी आणि समाजासाठी वाहिली. आज काही दिवसांनी माधवरावांना डिस्चार्ज मिळाला. अजय आणि शुभ्रा त्यांना घ्यायला हॉस्पिटलमध्ये आले. यावेळी शुभ्रा स्वतः पुढाकार घेऊन बाबांच्या पायावर डोकं टेकवलं आणि त्यांचे स्वागत केले. घरी आल्यावर चित्र पूर्णपणे पालटले होते. शुभ्राने ज्या खोलीला गेमिंग झोन बनवले होते तिथे पुन्हा एकदा देवारा मांडला होता. आजोबांच्या आवडत्या आराम खुर्चीवर नवी गादी घातली होती. कस्तुरी आणि पार्थ आजोबांना पाहताच त्यांना बिलगले. आजोबा, आता कुठेही जाऊ नका, पार्थ रडतच म्हणाला. माधवराव हसले आणि त्यांनी शुभ्राकडे पाहिले. शुभ्राने आज स्वतःच्या हाताने बाबांच्या आवडीचा स्वयंपाक केला होता. जेवताना ती स्वतः बाबांच्या ताटात वाढायला उभी होती. माधवराव म्हणाले, शुभ्रा, तू इतकी तसदी कशाला घेतेस? मी आता ठीक आहे. शुभ्रा म्हणाली, नाही बाबा, आजवर मी फक्त सून म्हणून मिरवलं. आता मला तुमची मुलगी व्हायचे. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याची मला परतफेड मी 7 जन्मही करू शकणार नाही. पण इथून पुढे या घराचा प्रत्येक निर्णय तुमच्या परवानगीनेच होईल. दिवस जात होते. घराचे वातावरण आनंदी झाले. पण एक दिवस अचानक घराच्या दारावरची बेल वाजली. अजयने दार उघडले तर समोर पोलीस आणि काही सरकारी अधिकारी उभे होते. आम्हाला माधवराव यांना भेटायचे आहे, अधिकारी गंभीर आवाजात म्हणाले. अजय घाबरला. काय झालं आई साहेब, काही अडचण आहे का? शुभ्रा आणि माधवरावही हॉलमध्ये आले. त्या अधिकाऱ्याने माधवरावांना पाहताच सन्मानाने नमस्कार केला. माधवराव, सरकारकडून तुमच्या ममता ट्रस्टच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. तुम्ही ज्या प्रकारे बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तुमचे सर्वस्व दान केले आहे त्यासाठी तुम्हाला राज्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या राजभवनावर तुमचा सत्कार आहे. अजय आणि शुभ्रा थक्क झाले. ज्या माणसाला त्यांनी घराबाहेर काढले त्या माणसाचा आज पूर्ण राज्य सन्मान करणार. शुभ्राच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. पण माधवराव शांत होते. त्यांनी नम्रपणे उत्तर दिले, साहेब, पुरस्कारापेक्षा मला माझ्या मुलांच्या डोळ्यातील समाधान जास्त मोलाचे आहे. पण मी नक्की येईल. त्या रात्री शुभ्राला झोप येत नव्हती. तिला जाणवलं की आपण किती नशीबवान आहोत की आपल्या घरात एक असा महान माणूस राहतोय. पण तिच्या मनात एक भीती अजूनही होती. अजयच्या व्यवसायातील त्या 50 लाखांच्या मदतीचे काय? जरी ते बाबांनी दिले होते तरी ते ट्रस्टचे पैसे होते. ते परत कसे करायचे? राजभवनातील सत्कार समारंभ हा माधवरावांच्या कुटुंबासाठी केवळ एक मोठा सोहळा नव्हता, तर तो त्यांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा सर्वोच्च बिंदू होता. शुभ्राने स्वतःच्या हाताने बाबांसाठी एक नवीन पांढरे शुभ्र सिल्कचे धोतर आणि उपरणं तयार ठेवलं होतं. आज तिला बाबांच्या साधेपणाचा अभिमान वाटत होता. सकाळचे 10 वाजले. राजभवनाचा भव्य हॉल माणसांनी खचाखच भरला होता. मुख्यमंत्री आणि राज्यपाल मंचावर विराजमान होते. जेव्हा माधवरावांचे नाव पुकारण्यात आले तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाने दुमदुमून गेला. अजय आणि शुभ्रा प्रेक्षकांमध्ये डोळे भरून तो सोहळा पाहत होते. राज्यपालांनी माधवरावांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवले. भाषणासाठी जेव्हा माधवराव समोर आले तेव्हा पिनड्रॉप सायलेन्स पसरला. माधवराव शांत स्वरात म्हणाले, हा सत्कार माझा नाही तर या मातीचा आहे जिने मला संस्कार दिले. मला वाटत होतं की मी एकटा समाजकारण करतोय, पण जेव्हा माझ्या संकट काळात माझ्या कुटुंबाने मला पुन्हा सामावून घेतलं तेव्हा मला उमजलं की मी सर्वात मोठं मंदिर उभं केलं आहे. आपलं घर असतं. माझी सून शुभ्रा आणि अजय यांनी मला जो सन्मान दिला आहे तो या पुरस्कारापेक्षाही मोठा आहे. शुभ्राने मान खाली घातली. तिला स्वतःच्या जुन्या वागण्याची प्रचंड लाज वाटली. ज्या बाबांचा मी अपमान केला ते जगासमोर माझं कौतुक करत आहे, हा विचार तिला व्याकुळ करत होता. समारंभ संपून घरी आल्यावर वातावरणात एक वेगळाच उत्साह होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. अजयच्या मोबाईलवर त्याच्या सेक्रेटरीचा सतत फोन येत होता. अजय बाजूला येऊन बोलला. त्याचा चेहरा फिका पडला. काय झालं अजय? शुभ्राने विचारले. शुभ्रा, ज्या 50 लाखांच्या मदतीमुळे आपलं ऑफिस वाचलं होतं त्याबद्दल इन्कम टॅक्स विभागाला संशय आला आहे. ममता ट्रस्ट हा एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्यातून वैयक्तिक व्यवसायासाठी पैसे घेणे बेकायदेशीर मानलं जाऊ शकतं.
उद्या चौकशीसाठी अधिकारी घरी येणार आहेत. अजय चिंतेनेच म्हणाला. शुभ्रा घाबरली. पण ते पैसे तर बाबांनी दिले होते. मग त्यात बेकायदेशीर काय? माधवराव तिथे आले. त्यांनी सगळं ऐकलं होतं. अजय घाबरू नकोस. मी ट्रस्टी असलं तरी तो पैसा समाजाचा आहे. मी नियमाबाहेर जाऊन तुला मदत केली असेल तर त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण तू काळजी करू नको. मी मार्ग काढला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी इन्कम टॅक्स अधिकारी घरी आले. त्यांचे नेतृत्व एक शिस्तीचे अधिकारी मिस्टर देसाई करत होते. त्यांनी कागदपत्राची तपासणी सुरू केली. माधवराव, तुम्ही ट्रस्टचा पैसा तुमच्या मुलाच्या बुडणाऱ्या व्यवसायासाठी वापरला आहे. हा फंड मिसयूजचा स्पष्ट गुन्हा आहे. तुम्हाला अटकही होऊ शकते. देसाई गंभीरपणे म्हणाले. शुभ्रा पुढे आली. साहेब, यात बाबांची काहीही चुकी नाही. त्यांना आमच्या परिस्थितीची दया आली म्हणून त्यांनी मदत केली. हवं तर आमचं घर जप्त करा, पण बाबांना काहीही करू नका. माधवरावाने शुभ्राला शांत केलं आणि देसाईने एक जुनी फाईल दिली. देसाई साहेब, हे पहा. अजयला दिलेले 50 लाख रुपये हे ट्रस्टचे नव्हते, तर ती माझी ग्रॅज्युटी आणि मी गेल्या 30 वर्षात वाचवलेली माझी वैयक्तिक पुंजी होती, जी मी ट्रस्टमध्ये जमा न करता एका वेगळ्या खात्यात ठेवली होती. मी फक्त ट्रस्टचं नाव वापरलं जेणेकरून अजयला वाटू नये की हे पैसे त्याच्या म्हाताऱ्या बापाने दिले आहेत. त्याला उपकार वाटू नयेत म्हणून मी हे नाटक केलं होतं. अधिकारी देसाईंनी कागदपत्रे तपासले आणि त्यांचे डोळेच विस्फारले. माधवराव, तुम्ही तुमच्या आयुष्याची सगळी कमाई मुलासाठी पणाला लावली आणि वरून नाव ट्रस्टचं दिलं. असं कोण करतं या काळात? देसाईंनी आपली फाईल बंद केली. मिस्टर अजय, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमच्या वडिलांनी केवळ कायद्याचं पालन केलं नाही, तर त्यांनी बापाचं कर्तव्यही सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवलं आहे. केस बंद झाली. अधिकारी गेल्यावर अजय ढसाढसा रडू लागला. त्याने बाबांचे पाय धरले. बाबा, तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही? आम्ही तुम्हाला घराबाहेर काढलं आणि तुम्ही आमचं घर वाचवण्यासाठी तुमच्या आयुष्यभराची कमाई देऊन टाकली. आम्ही इतके कृतज्ञ कसे असू शकतो? माधवरावांनी अजयला उठवलं आणि जवळ घेतलं. अजय, बाप हा नारळासारखं असतो रे. बाहेरून कठीण वाटला तरी आतून फक्त गोड पाणीच असतं. मला पैशांचा मोह कधीच नव्हता. मला फक्त माझं घर एकत्र पाहायचं होतं. शुभ्राने त्या दिवशी एक मोठा निर्णय घेतला. तिने तिच्या नावावर असलेले दागिने आणि माहेरून आलेली मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला. तिने बाबांना विचारलं, बाबा, मला तुमची ही 50 लाखांची पुंजी पुन्हा उभी करायची आहे. मला तुमच्या ममता ट्रस्टमध्ये काम करायचं आहे. इथून पुढे मी तुमची सून नाही, तर तुमच्या कार्याची सावली बनून राहील. माधवरावांच्या डोळ्यात सुकाश्रू आले. त्यांना आज खऱ्या अर्थाने त्यांचं घर मिळालं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आईवडिलांना म्हातारपणात तुमचा पैसा, तुमची प्रॉपर्टी, किंबहुना त्यांनी आयुष्यभर कमवून ठेवलेला पैसा यापेक्षा जास्त तुमचं प्रेम, आपुलकी याची खरंच गरज असते. ते सदैव तुमच्या भल्याचा विचार करतात. म्हणून शेवटपर्यंत त्यांना जपा, त्यांना सांभाळा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.